स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये की व्लॉगमध्ये. आय डोंट नो. मी ना घरी आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्या पायाला पण लागलं आहे आणि हाताला पण लागलं आहे. काल वर्कआउट करून आलो. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामुळे तो स्ट्रेच झाला आणि अजून जास्त दुखतो आहे आता थोडा. तर मला नाही माहिती गप्पा बसून. तर आज विचार करतो की काय शूट करू म्हणजे माझा माइंड एवढा खराब झाला ना आता घरी बसून बसून. ॲक्च्युली मला सवय आहे सकाळी 1 तास ट्रेनिंग, त्याच्यानंतर कार्डिओ 2 तास, संध्याकाळी 2 तास हार्डकोर ट्रेनिंग. ठीक आहे. तर मला पायामुळे कार्डिओ करता येत नाही. मला ट्रेनिंग अप्पर बॉडीची, मला पहिलं वाटलं की मी अप्पर बॉडीची ट्रेनिंग करेन. ते पण शक्य नाही आता, कारण काल करून आलो तर नाही होत ते. तर आता विचार केला काय शूट करू. तर ना आज तुम्हाला मी दाखवतो की माझा घरी राहून डोका तर पूर्ण खराब झालेला आहे. तर मी घरामध्ये आहे ना काय ना काहीतरी बसून ॲक्टिव्हिटीज काहीतरी करत असतो. तर तुम्हाला माहिती आहे दिवाळी चालू आहे. तर दिवाळीमध्ये ना मी लाईट्स आणायला गेलो, ज्या की लाईट्स घेऊन आलो पण ते ॲक्सिडेंट करून आलो. तर त्या लाईट्स मी तरी पण लावल्या आणि त्या लाईट्स काहीतरी पडलेले आहेत खाली, ते दाखवतो. त्याच्यानंतर मी किचनमध्ये बरेचसे चेंजेस केले आहेत, कारण किचनमध्ये लाईट तेवढी नव्हती चांगली. तर मी जुगाड केलेला आहे जो की तुम्हाला दाखवतो, ज्याच्याने व्हिडिओज चांगले येतील. व्हिडिओसाठी केलेलं आहे मी. तर यार एक घाम येऊन आहे ना तो प्रॉब्लेम झाला सगळा. ओके. तर हे बघा, मी ही गॅलरी आहे. ठीक आहे. तर या गॅलरीमध्ये हे तोरण दिसतात तुम्हाला सगळे. तर ते बघा, हे जे लावलेलं आहे ना हे सगळं पडलं आहे खाली आता. ठीक आहे. तर हे रात्री चांगलं दिसतं, मी दाखवेन तुम्हाला. आणि याच्यामध्ये हा जे समोर आहे ना हा कंदील आहे आणि तो एक्सटेन्शन तिथं पडलेला आहे. तर यार एवढी चांगली मेहनत केलेली मी जवळजवळ मला वाटते सकाळी 5 नाही 6:30 वाजेपर्यंत मी केलेल्या त्या गोष्टी सगळ्या. आणि मग नंतर प्रॉब्लेम असा झाला की मेहनत माझी वाया गेलेली आहे. तर तुम्हाला हे बघा फिजिक कशी वाटते. मी बोलेल ना तसं लास्ट व्हिडिओमध्ये, माझी फिजिक खराब होत जाणार, थोडी ब्लोटिंग येणार, जी की यायला स्टार्ट झालेली आहे. यार या गोष्टीला घेऊन मी एवढा आता फ्रस्ट्रेट झालो आहे ना, मला वर्कआउट करायची इच्छा पण मी करू शकत नाही. तर तुम्हाला दाखवतो मी किचनमध्ये काय केलेलं आहे. किचनमध्ये हा किचन असा दिसायचा ज्याच्यामध्ये लाईट वगैरे थोडी कमी होती. ठीक आहे. तर मी काय केलेलं आहे माहिती आहे, मी ही वाली लाईट ॲड केलं आहे. वाव, काय मस्त वाटते मित्रांनो. त्याच्यामुळे काय आहे ना, इथे समजा एखादी मील आहे काय आहे तर ते एकदम चांगलं दिसायला मस्त वाटते. आणि अजून एक मी ऑर्डर केले लाईट, जी की इथे लागणार आहे ना. वरती बघा भाई, सप्लिमेंट्स. तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन मी कोणकोणत्या सप्लिमेंट्स किती यूज करतो, काय करतो है ना. तर इथं मी आता इलेक्ट्रिशियन बोलवलेलं आहे. बाकी किचन कसं वाटतं ते मला कमेंट करून सांगा. आणि भाई लाईट दिसते चांगली, पण प्रॉब्लेम काय माहिती आहे काय, प्रॉब्लेम नाही, मी जुगाड जो बोललो ना, हा बघा जुगाड काय आहे. याच्यामध्ये ना माझ्याकडे ड्रिल नव्हती, तर मी त्याला सध्या टेप लावलेली आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा. ओके. तर यार जर चांगलं दिसायचं असेल ना, दाखवण्यासाठी फक्त, ते आता इलेक्ट्रिशियन येईल त्याच्यानंतर तो ड्रिल करेल, मग ते परमनंट होऊन जाईल. पण माझ्या मनाची मला शांती करायची होती, मग ते कितीही टाईम जाऊ द्या मी ते करूनच बसणार, असा माझा स्वभाव होता. ॲक्च्युली वरती जी लाईट लावायची आहे ना ती पण मीच लावणार होतो, पण माझ्याकडे ड्रिल नव्हती. नाहीतर ड्रिल असती तर तरी पण लावलं असतं. हे बघा, जखमा झालेले असले तरी मला ती सवय आहे पहिल्यापासून. जर एक टास्क घेतलाय तर मग तो डोळ्याने जो आपल्याला सुख भेटतं ना कम्प्लीट, मस्त वाटतं. आता तो मला फील घ्यायची मला सवय आहे. मग ते ॲज सून ॲज पॉसिबल मला ती रेडी पाहिजे गोष्ट, म्हणजे काही असो. असं माझं नेहमी असतं की टास्क कंप्लीट करूनच सोडायचा. तर हा टास्क कंप्लीट झालेला आहे, पण तो जुगाडवाला झालेला आहे, जो की आता इलेक्ट्रिशियन येऊन कंप्लीट करेल है ना. बाकी आता बोलूया माझ्या माइंडसेटबद्दल. यार मी ना ॲक्च्युली एक मिनिट, फिजिक चांगली वाटते यार. असं वाटतं वर्कआउटच नको करायला मग आपण. ही फिजिक जर एवढी चांगली दिसत असेल माइंडसेटचा बोलू ना,
तर डोक्यामध्ये यार अलग अलग विचार येतात, यार मी कशी कॉम्पिटिशन खेळू, त्याच्यानंतर माझा मसल मास डाऊन होईल, फॅट वाढत चालला. फॅट म्हणजे ॲज इन त्याला आपण ब्लोटिंग बोलू शकतो. आता ही स्किन आहे ना, ही लोअरला ही खूप थिन होती, ती स्लो 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 आता थिक होत चाललेली आहे. रिझन घरी बसून आहे आणि कॅलरीज कुठेच बंद नाही होत, ऑप्शन नाही. मी वेट करतो आहे की मी बरा होईन. काल असं वाटलं की कंप्लीट झालं. हां, पण पायाचं जर बोललो ना तर मला कार्डिओ करताना येऊ शकतो. आता ॲटलिस्ट मी सोसायटीमध्ये चालू शकतो, म्हणजे नॉर्मल वॉक करू शकतो. मी इन्क्लाईनवरती नाही करू शकत, पण मी ॲटलिस्ट कार्डिओ करू शकतो, याच्याने कॅलरीज बर्न करू शकतो. पण मला वाटलं मी अप्पर बॉडीचा वर्कआउट करेन, लेग्सचा तर पॉसिबलच नाही आहे. कारण जर हे बघा, हे जर मी केलं ना तर हे स्ट्रेच होणार. तर अजून 4 दिवस वाढण्यापेक्षा मी शांत बसतो. आणि नो डाऊट माझी जी लोअर बॉडी आहे ना ती वीक होणार, त्याच्यावरती मला आता काय ऑप्शन नाही. आणि माझा असा प्रॉब्लेम आहे ना, माझी बॉडी लवकर स्ट्रेंथ लूज करते. तर मला असं वाटलं की मी अप्पर बॉडीचा वर्कआउट करेन, पण अप्पर बॉडी पण करू शकत नाही. मी आता करू काय भाई, मेरे को कुछ आता ही नहीं है बॉडी बनाने के अलावा, मेरे को कुछ नहीं आता. मला काहीच नाही भाई बॉडी बनवण्याचं. जर वर्कआउट नसेल ना तर मी काय करू दिवसभर. मी लिटरली बेडवर पडून आहे, मी नुसता विचार करतोय फक्त, बस माझी फिजिक डाऊन जाईल, मी कसा शो करू, मी माझा 100% काढू शकत नाही. आय मीन आउटपुट. नाही समजत आहे मी काय बोलू याच्यावरती. कारण असं नाही की फक्त पैसे, मेहनत, पैसा. मी 1 वर्षभर एका फ्लोमध्ये चाललेलो आहे, एका गोष्टीसाठी मी मेहनत करतो 1 वर्षभर. 1 वर्ष भाई खूप मोठा असतो. 1 वर्ष मी जानेवारीपासून लगातार लागलेला आहे. मी वर्कआउट करते क्रेझीवाला, एकदम पूर्ण प्रॉपर रुटीन फॉलो करते. मी जास्त पार्टीज नाही एन्जॉय करत, मी कोणामध्ये इन्व्हॉल्व नाही होत. कशासाठी? का तर मला चांगली फिजिक घेऊन यायचं आहे स्टेजवर. आणि एका महिन्यावरती येऊन हे झालेलं आहे. आय नो निगेटिव्ह कमेंट्स पण येत आहेत की कसं वाटतंय आता घरी बसून, हे ते. यार असं कोण बोलतं, म्हणजे एखाद्याचा डाऊन चालू आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याची चेष्टा करताय. वाव भाई, तालिया मेरी तरफ से आपको. कारण 1 वर्ष, मी का पुढच्या वर्षी मरणार थोडी आहे. 2026 येतोय, एकदम घासून घेईन ना 2026. काय फरक पडतो, एक प्रेप जाईल माझ्या हातातून. मी तर जिवंत आहे ना, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत सोडणार नाही मी. AC ऑन कर ना जरा. हा मित्रांनो, बाकी जे आपलं घरामध्ये काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि ही अशीच एक रँडम व्लॉग आहे, याच्यामध्ये काहीच नाही. फक्त मी बोलतोय माझ्या मेंटल स्टेटबद्दल. आणि जे घरात टाईमपास करतो मी, काम बसून सवय नाही तर काहीतरी करत राहतो, क्रिएटिव्ह गोष्टी ज्या की मला अजून करायच्या आहेत घरामध्ये. बाकी आय होप मी 4 ते 5 दिवसात वर्कआउट चालू करेन. बट स्टील आय एम होपिंग. हेच बोलू शकतो आता मी, काय बोलू शकतो. कारण काल तुम्ही बघितलं की मी ट्राय केलेलं पण नाही झालं ते. सो जाऊ द्या, आपला इलेक्ट्रिशियन आल्यानंतर आपण बघूया किचन कसा वाटतो. जे की मी लाईट्स आणलेले आहेत, त्या लाईट्स पण मला महाग पडल्या थोड्या, पण ठीक आहे. अभी खर्चा तो करना पडेगा ना भाई, अभी किचन इतना अच्छा है. हां, मी हिंदी जास्त बोलतो कारण आधीपासून थोडीशी सवय मध्ये हिंदी बोलायची. तुम्ही मला असा मोटिवेशनल एकदम ॲरोगेंट असा बघितला असेल, पण मी डेली लाईफमध्ये असाच असतो, थोडा कॅज्युअली बोलत असतो मी. तर त्या लाईट्स लागल्यानंतर यार किचन ॲक्च्युली मस्त वाटेल. ओके मित्रांनो, ही जी आहे ना ती इथं लागणार आहे आता. मित्रांनो, हा एक लॅम्प लागलेला आहे आपला, त्याच्यानंतर सेकंडवाला इथे लागेल. ओके मित्रांनो, पहिल्यांदा जी मी लाईट लावलेली जुगाडवाली, त्याच्याने आपला किचन असा दिसतोय, ठीक आहे. आणि जो आता लाईट लावलेला आहे त्याच्याने किचन आपला असा दिसतोय. वाव. तर याच्यामध्ये नट्स लागलेले आहेत. आता बाकी सगळं काम कंप्लीट झालेलं आहे.
बघा भाई किती मस्त वाटतं लाईट. बाकी मी हेअरकट करायला जाणार आहे कारण आता फ्री आहे ना, घरी पडून आहे, तर मग मस्त बियर्ड वगैरे ट्रिम करून घेतो. ठीक आहे, चला मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये काही इन्फॉर्मेशन वगैरे असं काही नव्हतं. जे काही घरी चालू आहे मी तुम्हाला जसे व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही बघितलंच तेच होतं. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. मजबूत बना, मजबूत. पण मी सध्या मजबूत आहे, बनायचं आहे, पण माहिती आहे तुम्हाला प्रॉब्लेम. ठीक आहे, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.